नमस्कार. आज मी बनवणार आहे पटकन तयार होणारा ठेचा राईस. रोज आपल्याला डाळीबरोबर किंवा आमटीबरोबर भात खायचा कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळी ज्यांना खास करून तिखट आवडतं त्यांनी असा भात करून बघा. बनवायला पण खूप सोपा आणि चवीला पण खूप छान लागतो. असंही खाल्ल्याने रोजपेक्षा काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटेल. शिळ्या भाताचा सुद्धा आपण असा हा भात बनवू शकतो. तर हा भात बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतले. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत. नंतर यामध्ये 4 मिरच्या घालून घेतल्या आहेत. मिरच्या ह्या जास्त तिखट असल्याने त्या मी कमी घातल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्या ह्या कमी जास्त प्रमाणात घ्यायच्या आहेत. आता मी यामध्ये कोथिंबीरची कवळी अशी देठं घालून घेते. या देठांमध्ये सुद्धा कोथिंबीरचा छान असा सुगंध असतो. वरून आता अर्धा चमचा जिरे घालून अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांवरील साली काढून घातलेत. हे सर्व आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. तर असे हे लसूण, मिरच्या आणि शेंगदाणे चांगले तेलामध्ये परतून घेतलेत. आता गॅस बंद करून हे थोड्या वेळसाठी थंड होण्यास ठेवून देऊया. आता हे थंड झाल्यावर हे मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घेऊन अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे. भातामध्ये जर का मीठ घातलं असेल तर यामध्ये जरा कमी मीठ घालायचे. आता वरून कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्सरमधून जरा जाडसरच फिरून घ्यायचे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हा ठेचा तुम्ही असाच भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला खूप छान लागतो. मिक्सरच्या भांड्याऐवजी हे सर्व तुम्ही खलबत्त्यामधून सुद्धा कुटून घेऊ शकता. तर असा हा ठेचा मी जाडसर फिरून घेतला आहे. जर का तुम्हाला यापेक्षाही ठेचा जाडसर हवा असेल तर तुम्ही हा ठेचा अजून जाडसर केला तरी सुद्धा चालेल. तर इथे हा ठेचा बनून तयार झाला आहे. आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घेतले. तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे. राई चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे. नंतर 1 चिमूटभर हिंग घालून 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. हे सर्व चमच्याने चांगलं मिक्स केल्यावर यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. हे कांदेसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. तर कांदे इथे छान असे मऊसूत झालेत. तर आता आपल्याला जो ठेचा आपण बनवलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. असा ठेचा राईस तुम्ही ताज्या भाताचा किंवा शिळ्या भाताचा सुद्धा करू शकता. कांद्याबरोबर हा ठेचासुद्धा थोडा वेळ चांगला तेलामध्ये परतून घेऊया. हा ठेचा आपण पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतला आहे. त्यामुळे यामध्ये असलेल्या गुठळ्या या चमच्याने अशा मोडून ठेचा आणि कांदा आपल्याला एकजीव करायचा आहे. तर इथे ठेचासुद्धा छान असा तेलामध्ये परतून झाला आहे. आता यामध्ये मी भात घालून घेणार आहे. तर इथे मी कोलम तांदळाचा भात घेतला आहे. तुम्ही या तांदळाऐवजी दुसरे कोणतेही तांदूळ घेऊ शकता. फक्त भात हा चिकट न होता चांगला सरसरीत झाला पाहिजे. हा भातसुद्धा ताटामध्ये चांगलासा फोडून घ्यायचा आहे आणि त्याचा प्रत्येक शीत असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि मगच या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया. या ठेच्यामध्ये भात हा चांगला एकजीव झाल्यावर वरून अर्धा लिंबाचा रस असा पिळून घ्यायचा आहे. म्हणजेच यामध्ये लहान 1.5 चमचा तरी लिंबाचा रस घालायचा आहे. पुन्हा हा भात चांगला मिक्स करून घेऊया. तर असा हा आपला झणझणीत ठेचा राईस बनवून तयार झाला आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.